आजचा जो विसाव्याचा कार्यक्रम असेल तो करून पुढे जाणार आहे. आज अतिशय आपण बघतोय की दरवर्षी म्हणजे पंढरपुराला दर्शनाला महाराष्ट्रातील आणि आसपासच्या राज्यातील जो कर्नाटक असेल, आंध्र असेल, मध्य प्रदेश असेल, या राज्यातून सुद्धा लाखो भाविक हे या वारीच्या याच्यामध्ये येतात, सहभागी होतात आणि एक अतिशय भक्तिमय वातावरण संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं असतं. यावेळेला पण तशीच परिस्थिती आहे. प्रशासनानं पण चोख सगळी जी काय लागणारी मदत आहे, बंदोबस्त आहे आणि आरोग्याची सेवा असेल, बाकीच्या सेवा असतील, ह्या सन्मान्य मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी या सगळ्यांनी आणि जिल्ह्यातील पण आम्ही सर्व, मी असेन, जयकुमार गोरेभाऊ असतील, जे पालकमंत्री शंभूराजे आहेत, मकरंदाबा आहेत, जिल्हा परिषद आहे आपल्या प्रियाताई असतील, भैया राजू भैया, सगळ्यांनी हा सगळा जो प्रवास आहे हा सुकर व्हावा. जी काही मदत आपल्याला प्रशासनाकडनं, जिल्हा परिषदकडनं करते, सगळी मदत देण्याचं आणि सगळं जे आहे सुविधा देण्याचं काम हे केलेलं आहे. आणि आताच माऊलींच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेण्यात आलं आणि हे सगळ्यांवरच आपल्यावर आशीर्वाद विठ्ठलाचा आहे, तो कायम राहावा. ते आपल्या सर्वांच्या वतीनं विठ्ठलाला संपूर्ण महाराष्ट्रानं पावसासाठी साकडं घालावं. की पाऊस हा आपल्याला जो याच्यामध्ये तर विठ्ठलानं आपल्याला पावसाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आणि आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यावे, हीच पंढरपुराच्या विठ्ठलाच्या चरणी माझी प्रार्थना. धन्यवाद.